नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 25 मार्च आपण आलो पिंपळगाव सोंद कांदा मार्केटला। मित्रांनो, पिकअपची एकच लाईन आहे आणि ट्रॅक्टरची 10-12 लाईन आहे। टोटल आवक जर धरली तर 500-600 ची आवक आहे। आज आवक कमी झाली मित्रांनो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून त्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण एक नंबर गोल्टी कात सगळ्यांचा भाव सांगत असतो, तेवढं शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला उन्हाळ आणि लाल कांद्याचा बाजारभाव बघायला मिळणार आहे। लाल कांदा किती शिल्लक आहे आणि उन्हाळ कांदा किती अजून कधी चालू होणार आहे पूर्णपणे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघाले ते तुम्हाला कळेल आणि आज भावामध्ये बदल झालाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिलीच लाईन आहे, पहिलाच नाग आहे। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1380 रुपये। 1380 झाले, 1380 रुपीज। कुठला आहे कांदा? एक रुखाचा कांदा आहे, बघ शकतो तुम्ही। आणि बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं बरं। आणि कधी काढला होता कांदा? ओके काढायचं काम चालू। बरं, पुढे बघू। काय भाव गेली गोल्टी? 700 रुपये गोल्टी जाईल, बघ शकतो। 700 रुपये गोल्टी, 700 रुपीज। कुठले? खडक जाम लाल आहे ना? शिल्लक किती राहिले? लाल कांदा संपला का? उन्हाळ कांदा आहे का? कच चालू होणार आहे? 700 रुपये। बरं, पुढे बघू। हे काय भाव गेलं? 700 रुपये, 700 रुपीज गोल्टी। कुठली गोल्टी? शिंदवाळ। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं, शिंदवाळाचा कांदा आहे। बरं, पुढे बघू। काय भाव गेली गोल्टी? 661 रुपये, बघू शकतो मी। लाल कांद्याची गोल्टी 661। कुठला आहे कांदा? 661 रुपीज, खडक वजरचा कांदा आहे। शिल्लक किती असेल लाल कांदा? उन्हाळ कांदा आहे का? कच चालू होणार आहे? 8 दिवसांनी। हे संपलं का? आणि खात काय भाव गेली? 250 रुपये। बरं, ओके। काय भाव गेलो? 1400। उन्हाळ कांदा मित्रांनो 1400 रुपये जाईल, 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? कुठला? बर। आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? का रे? घरगुती। बर, पुढं बघू। काय भाव गेलो? 1500 रुपये, बघू शकतो मी। 1500 रुपये जायले, 1500, 1500 रुपीज। कुठला आहे कांदा? का रे? खडक वजर का? खडक वजर। बरं, बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। बरं, बघू शकतो क्वालिटी बघू शकते। कधी काढला होता कांदा? अच्छा, 2 दिवस झाले, 2-3 दिवस झाले ना। बरं, पुढे बघू। काय भाव गेलं? 1400 रुपये, 1400, 1400 रुपये, 1400 रुपये। उन्हाळ कांदा आहे, बघू शकतो तुम्ही क्वालिटी। कुठला हो कांदा? साखरी। आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा। साखरीचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही। येलोराचा बियाणं आहे। आणि कधी काढला होता कांदा? 14वा दिवस आहे। ओके, बरं, पुढे बघू। काय भाव गेलं? 1504, बघू शकतो तुम्ही। 1504, 1504 रुपीज। कुठला आहे कांदा? भयाळे। बरं, भयाळेचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती। कधी काढलं होतं कांदा? चालू आहे ना। बरं, ओके, पुढे बघू। काय भाव गेला? 1255 लाल कांदा आहे, बघू शकतो तुम्ही। 1255, 1255 रुपीज। कुठला आहे कांदा? जोपूळचा आहे। आणि शिल्लक किती राहिले? शेवटची गाडी आहे। उन्हाळ कांदा आहे का? नाही का? बरं। आणि गोल्टी काय भाव गेली? 500 रुपीज गोल्टी, 500 रुपये, बघू शकतो तुम्ही। ओके, 500 रुपये। बरं, पुढे बघू। हिडं कोण आहे? हे काय भाव गेलं? 1520 रुपये।
1523 रुपये. बर 1523 रुपीज. कुठला आहे कांदा? कोपरगाव. 1530 जायले बघ, 23 जायले बघू शकतो. कोपरगाव का? आणि बियाणं कोणतं होतं याचं? कलशचं बियाणं आहे बघू शकतो. ओके, कलश शेड्स. आणि कधी काढला कांदा? 10-12 दिवस झाले. ओके, पुढं बघू शकतो तुम्ही. क्वालिटी 1516 रुपये जायले. 1516 रुपीज. कुठला आहे कांदा? कोपरगाव ना. बरं, कोपरगाव. एकच गाडी आहे. बरं, एकच माल आहे का? बरं, एल्लोरचं बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1511. 1511 रुपीज. 1511 रुपये. कुठला आहे कांदा? कोपरगाव तालुका. बर. आणि याचं बियाणं कोणतं होतं? कलशचंच बियाणं आहे ना. बर, एकच माल आहे का? आणि कधी काढला होता हा कांदा? 10 दिवस झाले ना. बर, पुढं बघू. काय भाव गेलो? 600 रुपये गोल्टी. 600 रुपये. 600 रुपीज. शिल्लक किती अजून आहे? भरपूर आहे शिल्लक. भरपूर आहे का? बरं. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? आणि गोल्टी? 400 रुपये गोल्टी जायले. आणि 1441 कांदा जायले बघू शकतो. 1441. 1441 रुपीज. ओके. कुठले? सावरगाव. बरं. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले ना. बरं. पुढं बघू. काय भाव गेला? नमस्कार. दिवसानंतर 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपये बघू शकतो. उन्हाळा कांदा आहे. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? वडाळी नजीक. आत्ता चालू झालं का? बरं. बघू शकतो. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. पुढं बघू. काय बघेल गोल्टी? 1091. 1091 रुपीज. 1091. कुठला आहे कांदा? बोयगाव. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. पुढं बघू. काय भाव गेलो? 1540. 1540 जायले बघू शकतो. 1546 रुपीज. कुठला आहे कांदा? अकराळे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. कधी काढला कांदा? 8 दिवस झाले ना. बर. पुन्हा पुरसुंगी बियाणं आहे बघू शकते. पुढे बघू. ओके, धन्यवाद. काय भाव गेलो कांदा? 1514. 1514 बघू शकतो. 1514. 1514 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंद्याचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 4-5 दिवस झाले. बरं. ओके, बघू शकतो. 1546 ना. पुढं बघू. काय भाव गेले गोल्टी? 500 रुपये गोल्टी. 1399. 500 रुपीज. 1399 रुपीज. लगभग 1400. हा. लाल कांदा कुठला आहे? शिरसाना. शिल्लक किती असेल लाल कांदा? संपला का? उन्हाळा कांदा आहे का? कधी चालू होणार आहे? महिना आहे का? अच्छा, भरपूर लेट आहे ना. पुढं बघू. काय बघली गोल्टी? 400 रुपये. 400 रुपीज. 400 रुपये. 400 रुपीज. कुठला आहे कांदा? वडळी भुईचा कांदा आहे बघू शकतो. पुढं बघू. काय भाव गेला? काय भाव गेला? 1551. 1551 रुपीज. 1551 बघू शकतो. 1551. कुठला आहे कांदा? मागे तुंगी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? स्वराज समृद्धी. स्वराज समृद्धीचं बियाणं आहे बघू शकतो. कधी काढलं होतं कांदा? 8 दिवस झाले ना. बर. पुढे बघू. जास्त झाले का? तरी 15 दिवस.
12-15 दिवस. बरं बरं ओके. पुढं बघू काय भाव गेलं? 1551. 1551 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगीतुंगी. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. मांगीतुंगीचा कांदा आहे. 1551 झाले. 1551 रुपीज. कधी काढला होता कांदा? 10 दिवस झाले ना. बरं ओके. पुढं बघू काय भाव गेलं? 1541. साईज आहे बघू शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे. गोळा माल आहे. 1541. 1541 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं 10 मांगीतुंगी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. कधी काढलं होतं कांदा? 2-3 दिवस झाले ना. बरं प्रशांतचं बियाणं आहे. पुढं बघ 17पर्यंत गेला. हा ना. काय भाव गेला? 1490. बघू शकतो 1490 जाईल. 1490. 1490 रुपीज. 1490. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? ओमपूर. बरं बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ओमपूर. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1580. 1580 रुपीज. 1580 जाईल. बघू शकतो. कुठला आहे कांदा? ढेकाळे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ढेकाळेचा कांदा आहे. बघू शकतो. पुढं बघू काय भाव गेलं? 1600 रुपये. 1600 रुपीज. 1600 रुपये. बघू शकतो. या ना इकडून. 1600 रुपये. कुठला आहे कांदा? मांगीतुंगी. 1600 रुपीज. बियाणं कोणतं होतं? गजाननचं बियाणं आहे. बरं गजाननचं बियाणं आहे. 1600 रुपये ना. 1600 रुपीज. आतापर्यंत आहे. कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले ना. बरं पुढे बघू काय भाव गेलो? 1430. 1430 रुपीज. 1430 रुपये. कुठला आहे कांदा? चांदोड जोपूळ. ओके. बघ शकतो. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ओके. पुढं बघू काय भाव गेलो? 1516 रुपये. बघू शकतो क्वालिटी. 1516 रुपये. 1516 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदवडचा कांदा आहे. बरं शिंदवडचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 2 दिवस झाले. घरगुती बियाणं आहे. शिंदवडचा कांदा आहे. ओके.